नमस्कार. आज निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व वृक्ष संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सहकारी प्रसारक मंडळ लिमिटेड, चाळीसगाव संचालित राष्ट्रीय विद्यालय ज्युनियर कॉलेज तसेच कन्याशाळा ज्युनियर कॉलेज चाळीसगाव येथे सीड बॉल निर्मिती व पर्यावरण जनजागृती उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. मनापासून जर कामाची आवड असेल आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात काम करत असताना आपण कुठेही गेलो त्या क्षेत्राची आपल्याला आवड असते. आज आपल्या समोर अतिशय प्रामाणिकपणे मनापासून काम करणारी जी मंडळी समोर बसलेली आहे, खरोखर त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी घरगुती कार्यक्रमासाठी ते आलेले होते. परंतु त्यांनी बघितलं की आपल्या जवळच एक शाळा आहे म्हणून त्यांनी त्या कार्यक्रमातून वेळ काढला आणि आपल्या मुख्याध्यापकांची परवानगी घ्यायला आले. त्यांनी परवानगी घेतली आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत. तर निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली या संस्थेमध्ये सगळी मंडळी काम करत असते. या संस्थेचं काम काय असतं तर मुलांना आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना निसर्गाबद्दल माहिती देणे, निसर्गाबद्दल आवड निर्माण करणे आणि निसर्गावर प्रेम करणे आणि निसर्ग हा जतन करणे यासाठी ते चांगली जागरूकतेने भूमिका पार पाडत आहेत. तर निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली मार्फत आपल्यासमोर वाईल्ड लाईफ कंट्रोल ब्युरो या संस्थेचे वैभव कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्या जास्तीत जास्त हिरवा व्हायला पाहिजे आणि निसर्ग जेवढा हिरवा राहिला तेवढा आपल्याला फायदा काय होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तत्पूर्वी मी अभिमानाने सांगू इच्छितो की आमच्या विद्यालयातील मुलांना निसर्गाबद्दल मनापासून आवड आहे आणि आज आपल्या समोर ही जी झाडं दिसत आहेत उंच उंच झाडं, या मुलांनीच फक्त त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्यांनी त्यांच्या हाताने ही झाडं लावून ही झाडं 2 वर्षामध्ये एवढी डोलाने फुललेली आहे. तर ही झाडांची निगा राखणं, त्यांना पाणी देणं, त्यांना खत देणं हे काम सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. हे मला अभिमानाने या ठिकाणी सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मी प्रियंका वैभव नाईक, नियतचित्र वनाधिकारी. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात प्रथम एक प्रश्न विचारते की वन विभाग हा एक विभाग आहे, सगळ्यांना माहीत आहे का? जसं पोलीस डिपार्टमेंट असतं तसं आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं, हे सगळ्यांना माहीत आहे. पोलिसांचे कपडे घालून सगळेजण जात असतात, तुम्ही त्यांना पोलीस म्हणता, माहिती आहे सगळ्यांना? ओके. तर आपलं वन विभाग काय काम करतं हे मी तुम्हाला सांगते थोडक्यात. वन विभाग असं काम करतं, पहिलं म्हणजे वनांचं संरक्षण आणि संवर्धन. आता संरक्षण म्हणजे काय? चोऱ्या करणारे पोलीस कसे पकडतात चोरांना, तसंच आम्ही लोक चोरांना पकडतो. पण हे चोर थोडे वेगळ्या प्रकारचे असतात. हे काय करतात? जंगल तोडतात, चंदनाची लाकडं तोडतात, सागाची लाकडं तोडून पळून घेऊन जातात, त्याच्यानंतर वन्य प्राण्यांना मारतात. आता तुम्हाला ऐकलं असेल मांडूळ साप घेऊन जातात, मगरी पाळतात, कोणी काय करतात. तर अशा प्रकारचे चोर आम्ही पकडतो आणि त्याच्यावर कारवाई करतो. कोणी काय, कोणाच्या घरात काही आहे का? घोरपड वगैरे आहे का कोणाकडे? पोपट पण चालत नाही आता, लक्षात ठेवा. पोपट पण घरात ठेवायचं नाही. आता कोणी इलिगल आहे, अनुसूचित 4 लक्षात घ्या. तर आधी दुसरी गोष्ट अशी की आपण त्याचं संवर्धन करतो. आता संवर्धन म्हणजे काय? संवर्धन म्हणजे आपण जसं तुमचे सगळे आमच्यासारखी लोक आहेत, आता नवीन पिढी म्हणूया आपण, झाडं लावायची. येतात आता उगाच आपण चाललोय आणि फांदी उपटून घेऊन द्यायची, असं करायचं नाही. वाढतंय ना त्याचं त्याला वाढू द्या. तुम्हाला नवीन नाही लावायच्यात लावू नका, पण आहे त्यांना तरी जगू द्या. असं टवाळकी पोरं चाललेत आपले उपटले मुळासकट, असं करायचं नाही. छान झाडं लावायची. प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी, आईच्या वाढदिवसाच्या दिवशी ज्याने त्यांनी आपापल्या नावाचं एक छान झाड लावायचं. झाड कोणती आधी जगवायचं, नंतर सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये जाऊन लावायचं. एवढं तर सगळे करू शकतात. वर्षातून एक झाड प्रत्येक जण लावू शकतो का नाही आपल्या आईच्या नावाने? थोड्या दिवसांनी गर्लफ्रेंडच्या नावाने लावा. ओके. तर आपण अशा प्रकारची सगळी व्यवस्थित कामं करायची आहेत. आणि असंच करण्यासाठी आता यावर्षी तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे खूप गर्मी होती, खूप
कन्फर्म होतं की यावर्षी किती होतं तुमच्याकडे टेम्परेचर? 40, 45, करपले सगळे रे. कशामुळे झालं? ग्लोबल वॉर्मिंगमुळे. बरोबर? झाडं लावत नाहीत, आहे ती झाडं तोडणं चाललेलं आहे. ठीक आहे, जंगल वाढलेले, जंगल सगळे तुटलेले आहेत आणि सिमेंटची जंगलं वाढलेली आहेत. तर आता आपल्याला तेच अडवण्यासाठी, तेच थांबवण्यासाठी आपल्यासारख्या काही निसर्गाच्या संस्था असतात, निसर्ग विज्ञान संस्थेसारख्या संस्था आहेत, ते जे छान कार्य करतात, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहभागातून ते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच आपल्याकडे आता एक स्वयंसेवक उपस्थित आहेत, ते म्हणजे श्री वैभव कुलकर्णी. ते माझे काकाच आहेत खरं तर. तर त्यांनी काय केले मी तुम्हाला सांगते. तुमच्यासारख्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी बिया बनवल्यात, बियांपासून सीड बॉल्स बनवतात. त्याच्यामुळे काय होतं, झाडं लवकर निर्माण होतात. सीड बॉल्स तुमच्यासारख्या मुलांनीच बनवलेले आहेत. तर त्या मुलांनी 120 बिया बनवलेल्या आहेत. किती? 120. हां, तर निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो WCCP चे स्वयंसेवक श्री वैभव पद्माकर कुलकर्णी, तसेच श्री दिलीप राहुलकर, सेवा ट्रस्टचे श्री सौरभ मुळे, तसेच उन्मेष इनामदार, अशा सगळ्यांनी मिळून हे सीड बॉल्स बनवलेले आहेत. तर आता मी तुम्हाला एक छोटंसं सांगते. आम्ही इथे आलो खरं तर लग्नाला, त्यामुळे मी आता अशा कपड्यात मला फार वाईट वाटतंय खरं तर आम्ही येताना काय केलं, आम्हाला जे घाट लागले, कसारा घाट वगैरे, तिथे ना आम्ही बिया टाकत आलो. जे सीड बॉल्स आहेत ना, आता पावसाळा चालू झाला, आता ते झाडं उगवणार. तर असंच तुम्ही पण काहीतरी करा. तुमच्याकडे आता आंबे खाल्ले, त्याच्या पोळी जपून ठेवायच्या, सुकवायच्या आणि टाकायच्या. फणस खाता, फणसाच्या बिया घ्यायच्या आणि टाकायच्या. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्तरावरच करा. आणि वैभव कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि तुम्ही काय काम करता हे सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. पेटकर हे किल्ला अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत पूर्ण महाराष्ट्र लेवलला. तर आपण त्यांच्या तोंडून 2 शब्द ऐकूया. फॉरेस्ट ऑफिसर यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. तुमच्या भागात तरी सांगा मला, काही किल्ल्यांची नाव माहिती? नाही माहिती, एक पण नाही माहिती. किल्ल्याचं नाव आठवण करायचं मला माहिती असेल. वणीगड. तुमच्या विभागाच्या जवळपासचे, आसपासचे इकडचे बरं, हरकत नाही, सर नाही माहिती तर. मित्रांनो, किल्ले का महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, आता हा जो झाडांचा विषय आहे ना, तुम्ही असं समजू नका फक्त इथं झाडं लावणं किंवा एखाद्या रस्त्यावर झाडं लावणं किंवा कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर भागात झाडं इथपर्यंत मर्यादित नाही आहे. आपल्या गड किल्ल्यांवरती पण जी झाडं आहेत ती पण संवर्धन करणं तेवढीच गरजेची आहे. अर्थात त्यातल्या काही झाडं जी बुरुजांवरती वगैरे वाढतात त्याचं एका पर्टिक्युलर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं साफसफाई करून त्याची जी निगा राखायची ते करणं ते गरजेचंच आहे. पण आपले जे किल्ल्याची माळरानं आहेत त्याच्यावरती पण झाडं लागणं तेवढीच गरजेचं आहे. म्हणून इकडं जवळपासच म्हणजे नाशिकच्या आसपास एक मोरधन नावाचा किल्ला, तिथं आम्ही असे सीडबॉल्स प्लॅन केले होते आणि मला आनंद आहे की तिथं मला असं वाटतं काही काळानंतर तिकडं झाडं त्याची किती झाडं वाढलेली आहे. आणि हे का गरजेचं आहे, कारण की तुम्ही बघताय तापमानात वाढतंय आणि कालांतराने असं व्हायला नको की आपण बाहेरच पडणार नाही घरायच्या. हे असं नाही व्हायला पाहिजे आणि ही आपली जबाबदारी आहे. कुठलंही सरकार काहीतरी करेल, एखादा विभाग काहीतरी करेल, हे आपण बोलून चालणार नाही. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि तुम्ही किल्ल्यांवरती कुठे जाता का फिरायला? कुठल्याही किल्ल्यावरती कधी फिरायला गेलात तुम्ही? गेलात की नाही? तर तिकडं तुम्हाला वाटत असेल काय पडक्या भिंती आहे, काय असं आहे, म्हणजे काय तिथं काय बघायचं, फक्त रायगडवरती जरा अवशेष म्हणून तुम्हाला वाटतं की हा छान आहे. पण असं नाही आहे. हे किल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. आपल्या महाराजांनी हे किल्ले बांधून आपल्या संपूर्ण राज्यात संरक्षण केलं म्हणून आज आपण इथं आहोत. तुम्हाला हे आत्ता कळणार नाही, कारण तुम्ही ज्या वयात आहात ना, त्यामुळे तुम्हाला मी जे बोलतो ते पटकन समजणार नाही. पण तुम्ही जेव्हा पुढे वाचाल, तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुमचा मेंदू त्या प्रकारे विचार करायला लागेल की राज्य काय असतं, भूगोल काय असतो. भूगोल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. भूगोलावरती सगळं चालतं, लक्षात ठेवा. बऱ्याच तुम्ही एखाद्या वक्त्यांकडून ऐकलं असेल भूगोल काय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या राज्य महत्त्वाचं आहे. आपल्या राज्याची माहिती हे गडकिल्ले आहेत. आपली ओळख हे गडकिल्ले आहेत. महाराष्ट्राची ओळख हीच गडकिल्ले आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तुम्ही कधीही जाल, तुम्हाला कुठे वाटेल की काही पडकी भिंत आहे, इथं कोणतरी काहीतरी लिहित आहे, त्याच्यावरती काहीतरी दगड फेकून मारतात, दगड तोडतायत, हे तुम्ही सर्वांनी थांबवलं गेलं पाहिजे. ह्याच्याने काय माहिती आहे का, तुमच्यात ती अस्मिता निर्माण होईल राज्याबद्दल आणि ती गरजेची आहे. आणि पर्यायाने त्याचा तुम्ही तुमचा फायदा होईलच, पण तुम्ही आपल्या राज्याला एक प्रकारे हातभार लावताय. तुम्ही आपल्या राजांना एक प्रकारे म्हणतात ना की त्यांना आपण मानवंदना देतोय, तर ते तुम्ही करा की असं मला सांगायचं. कारण की हे किल्ले म्हणजे आपली शान. तसंच आता वैभव का हे वाईल्ड लाईफमध्ये पण काम करतं. वाईल्ड लाईफ म्हणजे जे आपलं वन्यजीवन आहे
मग त्यात साप आले, अगदी वाघ पण आले, सगळेच आले. तुम्हाला असं वाटलं की सापांना सगळे घाबरतात, पण सापांची पण काळजी घेणं थोडी गरजेचं आहे. साप म्हणजे एका अन्नसाखीतला प्रकार आहे तो. काका एक काम भरपूर वर्षापासून करतात. म्हणजे मला त्यांनी कोबरा वगैरे पण पाहिलेला आहे, हाताळलेला आहे कोबरा. म्हणजे इतकं महत्वाचं काम ते करतायत. आणि ते कुठलाही म्हणतात ना, एकही रुपया त्यांनी कुठल्याही सरकारांकडनं घेतला नाही किंवा कुठल्याही संस्थेकडनं घेतलेला नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या गड किल्ल्यांवरती फिरा, पण फिरताना थोडं भान बाळगा की आपण आपल्या राज्याची एक शान आहे, पण ती बघतोय. आणि मला आनंद आहे की तुम्ही आता जे बसतात खाली, तुमच्या खाली कुठेही सतरंजी वगैरे काही नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मातीशी निगडीत आहात आणि अशाच मातीशी घट्ट राहा. कारण जेव्हा मातीशी घट्ट राहाल तेव्हाच तुम्ही पुढे जाल, एवढं मला नक्की असं वाटतं. काका तुम्ही मला थोडा शब्द दिले त्याबद्दल धन्यवाद. निसर्गाबरोबर आपण नसून बाकीचे पण इतर हे येतं, झाडं लावा या बंधारे बांधा किंवा आम्ही आमची संस्था नैसर्गिक याच्यावरती काम करत असतो. जे पर्यावरणावर म्हणजे बंधारे बांधणं, पाणी अडवा, पाणी घेणं, बरोबर ना. तर वन्य प्राणी वाचवणं, वृक्षारोपण करणं. व्यवसाय मार लहान असेल तिथे आम्ही वृक्षारोपण वगैरे करतो. आम्ही इथे बाजूला लग्नाला आलेलो, तर येता म्हणजे सरांशी आम्ही भेटलो. तर सरांनी आणि मॅडमनी आणि सरांनी म्हणजे आम्हाला 2 मिनिटासाठी फक्त हे केलं. जे त्यांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं की आम्ही लगेच ते होकार दिला, त्याबद्दल मी सरांचा आणि सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि मी विद्यार्थ्यांचे पण मी आभारी आहे, कारण तुम्ही वेळात वेळ काढून इथे बसले 10 मिनिटं, त्यावेळी तुमचंही आभारी आहे. आपण कार्यक्रम हे करूया. सर तुम्हाला माहिती आम्ही काही शिरबॉल आणलेले, तर तुम्ही थोडे टाका, सरांकडे सरांशी आम्ही भेटलो. तर सरांनी आणि मॅडमनी आणि सरांनी म्हणजे आम्हाला 2 मिनिटासाठी फक्त हे केलं. म्हणजे त्यांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि लगेच ते होकार दिला, त्याबद्दल मी सरांचा आणि सरांचा मी मनापासून आभारी आहे. आणि विद्यार्थ्यांचे पण मी आभारी आहे, कारण तुम्ही वेळात वेळ काढून इथे बसले 10 मिनिटं, त्यावेळेस तुमचंही आभारी आहे. आणि आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केलं. आणि निसर्गावर फक्त प्रेम करणं हे आपलं कर्तव्य नसून निसर्ग हा जतन करायचा आहे, संवर्धन करायचं आहे त्याचं. तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आमच्या राष्ट्रीय विद्यालय ज्युनियर कॉलेजतर्फे त्यांच्या समवेत आलेल्या सर्वांचं स्वागतही करतो आणि सर्वांचं आभारही मानतो. आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवणार आहे. तत्पूर्वी जे शालेय गणवेशात आलेले विद्यार्थी, त्यांनी त्या ठिकाणी आपण एक खड्डा केलाय, त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचंय. नमस्कार सर्वांना. निसर्ग विज्ञान संस्था डोंबिवली यातर्फे लहान मुलांकडनं असे सीड बॉल्स आम्ही बनवून घेतले होते. त्याच्यामध्ये जांबाची झाडं किंवा चिकूचे आणि फणसाचे असे विविध प्रकारच्या झाडांचे हे सीड बॉल्स आहेत. आणि आता आम्ही प्रवास करताना हे या साईडला रस्त्याच्या रुजवत आहोत, जेणेकरून पुढे या बीजांचं एक सुंदर झाडांमध्ये रूपांतर होईल. तर तुम्ही असे उपक्रम राहा. धन्यवाद. नमस्कार. निसर्ग विज्ञान संस्था या संस्थेकडून लहान मुलांकडून ह्या लोकांनी जे सीड्स बॉल बनवून घेतले होते विद्यार्थ्यांकडून, हे बघा असे उत्तम प्रतीचे सीड बॉल्स ह्या लोकांनी सगळ्यांनी बनवून घेतलेले आहेत. तर आम्ही प्रवासाच्या दरम्यान हे सगळे सीड बॉल्स असे रस्त्याच्या कडेकडेने जाऊन पेरत आहोत. हे सीड्स बॉल्स कशाचे दिसतात, त्याच्यामध्ये जांभळाच्या, चिकूच्या, फणसाच्या बिया आहे, अशोक वृक्ष, तर त्या आम्ही रुजवत आहोत इथे पुढे. झालं. थँक्यू. धन्यवाद. थांबा काका, इकडनं का काढू, इकडनं का काढू, थोडं त्या साईडला असं सगळेजण उभे राहा. लहान थांब. आमचे प्रोटोकॉल आहेत. व्हिडिओ चालू ठेवा. ए पकडा एक सेकंड. ए दादा करशील दाजींचा फोटो घ्या. आमचा गाण्याचा त्याच्या ह्याच्यात जाईल निघून. एक माझ्या हातनं. रस्ता बघा, तिकडे नाही टाकलं तरी चालेल. मी तर म्हणते कशाला काका हो, इकडूनच पिका ना, तुम्ही कशाला जाताय.
आम्ही अजून संपले गुला के चल दी एक नंबर सर्वांचा व्हिडिओ करतो झालं चला आता उभे राहा फोटो काढतो असे हात करा. थँक्यू Thank you.